गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 लेसन नंबर 1 मधला स्टार्ट करत आहे. ओके, तर यामध्ये आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत, x + y = 3 आणि x - y = 4. ही एक ॲक्टिव्हिटी आहे. ओके, तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये सॉल्व करून दिलेली आहे बऱ्यापैकी, आणि त्याच्यामध्ये आपल्याला फिलिंग द ब्लँक फिलअप करायचे आहेत, बरोबर. ओके, तर एक कोऑर्डिनेट आपल्याला दिलेला राहील. कोऑर्डिनेट माहिती आहे ना, मग एक्स आणि वाय या दोघांना आपण काय म्हणतो, x, y म्हणजेच काय, कोऑर्डिनेट. ओके, तर हे टेबलच्या फॉर्ममध्ये, टॅब्युलर फॉर्ममध्ये आपल्याला दिलेले आहेत. ओके, ते राईट करू आणि कशा प्रकारे याचा आन्सर राहील ते आपण सॉल्व करू. ओके, यामध्ये आपल्याला ग्राफ सॉल्व करायचा नाही आहे, फक्त जे ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेलं आहे तेच आपण काय करणार, सोडवणार आहे. ओके, तर पहा, फर्स्ट इक्वेशन x + y = काय आहे, 3. या इक्वेशनसाठी आपल्याला एक टेबल दिलेला आहे. ओके, पहा, लक्ष द्या, x + y = 3 या इक्वेशनसाठी एक टेबल दिलेला आहे. x आणि y अशा प्रकारे एक टेबल ड्रॉ करायचा आहे. पहा, लक्ष द्या, आणि याच्यामध्ये आपल्याला एक व्हॅल्यू दिलेली राहील, त्याच्यावरून आपण काय करणार, इक्वेशनमध्ये पुटअप करणार ती व्हॅल्यू. ओके, आणि x दिलेला असेल तर y आपण काढू शकतो, बरोबर. ठीक आहे, तर पहिली यामध्ये x ची व्हॅल्यू आपल्याला ती 3 ऑलरेडी दिलेली आहे, बरोबर. तर x ची व्हॅल्यू जर 3 दिलेली असेल तर आपण इथे काय पुट करणार, 3, बरोबर. हा प्लसचा 3 इकडे गेला म्हणजे 3 - 3 म्हणजेच काय राहील, y ची व्हॅल्यू किती येणार, 0. समजला. ओके, आणि हे काय आहेत, कोऑर्डिनेट आहेत, x, y, याला असं लिहितात. तर मग काय येणार ही व्हॅल्यू, 3, 0. कळत आहे. ठीक आहे, याच्यामध्ये x नेहमी पहिले लिहितात, y नेहमी नंतर लिहितात. ओके, x, y. त्यानंतर तर हे काय झालं, आपलं आन्सर झालं याच्यामध्ये. ओके, आपण फिलिंग द ब्लँक त्याच्यामध्ये काय केली, फिलअप केली. त्यानंतर आहे सेकंड आहे, y ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे 5. आता आपल्याला x विचारलेला आहे, बरोबर, y दिलेला आहे 5. ठीक आहे, तर आपण हे पहिल्या लाईन बद्दल राईट करत आहे, म्हणजेच इथे y च्या ठिकाणी आपण काय करणार, 5 पुट करणार, बरोबर. हा 5 या ठिकाणी म्हणजे राईट कडे जाणार, तर मायनस होणार, बरोबर ना. तर 3 - 5 म्हणजेच किती होणार, -2. हे आपलं काय असेल याच्यामध्ये सेकंड आन्सर. कळत आहे. ओके, आणि कोऑर्डिनेट राईट करताना आपण काय लिहिणार, -2, 5. ओके, थर्ड याच्यामध्ये दिलेला आहे आपल्याला y ची व्हॅल्यू 3 दिलेली आहे. y किती दिलेला आहे, आता 3 दिलेला आहे. ओके, तर x ची व्हॅल्यू किती होणार, 3 - 3 म्हणजेच काय, 0, कारण की हा y इकडे आहे +3. ठीक आहे, तिकडे गेला 3 - 3 म्हणजेच किती राहणार, 0. ओके, तर कोऑर्डिनेट काय आलेले आहेत, 0, 3, बरोबर. ठीक आहे, तर आता आपण हे फर्स्ट इक्वेशन सोडवलेलं आहे. या ठिकाणी आपण काही त्याच्यामध्ये पुटअप केलेलं नाही आहे, इक्वेशन एकदम सोपं आहे, म्हणून आपण डायरेक्ट सुद्धा तिथे राईट करू शकतो. कळलं, समजलं ना कशा प्रकारे आलं. आपण फक्त तिथे व्हॅल्यू पुटअप केल्या, ज्या दिलेल्या होत्या त्या, आणि ज्या दिलेल्या नाही त्यावरून त्या काढल्या. ओके, समजलं सर्वांना. त्यानंतर सेकंड जो इक्वेशन आहे, सेकंड इक्वेशन काय आहे, x - y काय आहे, x - y = काय आहे, 4 आहे. ओके, तर आता याच्यामध्ये सुद्धा टेबल राईट करायचा, x, y, त्याचे कोऑर्डिनेट काय होतील, x, y. ओके, त्यानंतर आपल्याला व्हॅल्यू कशाची दिलेली आहे, y कोऑर्डिनेटची व्हॅल्यू दिलेली आहे 0, x काढायचा आहे, बरोबर. ठीक आहे, तर पहा, लक्ष द्या, आता y जर 0 दिलेला असेल इथे, तर ही टर्म पूर्ण काय होणार, 0, म्हणजेच x - 0 = 4, -0 म्हणजेच 0, तर x = काय राहणार, 4. कळलं, समजलं का. हे असेल आपलं यामध्ये आन्सर. तर मग काय होणार 4,
0. ठीक आहे, 0,4 नाही लिहायचं. कोऑर्डिनेट काय आहे x, y, त्यामुळे 4,0. समजत आहे. त्यानंतर सेकंड व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली आहे, कशाची दिलेली आहे, x ची व्हॅल्यू दिलेली आहे -1. बरोबर. तर इथे आपण -1 पुट केला. बरोबर. -1 y इक्वल टू काय आहे 4. हा -1 तिकडे जाणार म्हणजे काय होणार +1 होणार. बरोबर. आणि देअरफॉर मायनस, ठीक आहे, तो आपण तिकडे पाठवला, +1 झाला, इक्वल टू -y इक्वल टू 5. ओके. तर ही मायनस साईन जे आहे ते आपण तिकडे शिफ्ट करणार करते. ठीक आहे. किंवा आपण हे शिफ्ट का बरं केलं, त्याला डायरेक्ट -1 नी मल्टिप्लाय केलं. काय केलं, -1 नी मल्टिप्लाय केलं म्हणजेच मायनस मायनस प्लस, आणि इकडे -1 मल्टिप्लाय 5 म्हणजेच -5. ते तसं शिफ्ट का बरं होते समजलं, करते का. हां. तर इथे काय राहणार मग y इक्वल टू -5. कशी आली व्हॅल्यू समजलं. ओके. तर इथे कोऑर्डिनेट काय राहतील -1, -5. ओके. पहिले x कोऑर्डिनेट लिहायचा, नंतरच y कोऑर्डिनेट लिहायचा. त्यानंतर आपल्याला व्हॅल्यू ह्या ऑलरेडी दिलेले आहेत 0 आणि -4. ओके. यामध्ये फिलअप करायचं काही काम नाही आहे, हे दिलेलं आहे 0 आणि -4. तुम्ही पुट करून पहा. x जर 0 पुट केला तर y इक्वल टू 4 असे राहणार. बरोबर. मायनस साईन आपोआप शिफ्ट झालं म्हणून -4. समजलं. ठीक आहे. आता हे जे कोऑर्डिनेट आलेले आहेत, ओके, हे 3 जे कोऑर्डिनेट आलेले आहेत याच्यावरून आपण काय करू शकतो, ग्राफ प्लॉट करू शकतो. बरोबर. ठीक आहे. आता हे या इक्वेशनवरून कोऑर्डिनेट कसे फाइंड करायचे ते आपण पाहिलं. ठीक आहे. यानंतर जे एक्झाम्पल आहे त्याच्यावरून आपण ग्राफ ड्रॉ करणार आहे. ठीक आहे. तर हे राईट करून घ्या. तर आता आपण ग्राफिकल मेथड पाहणार आहे. ठीक आहे. या आधी जी ॲक्टिव्हिटी आपण पाहिली त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपण 3 व्हॅल्यू ज्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू एका कोऑर्डिनेटची दिलेली राहते, त्याच्यावरून आपण दुसऱ्या कोऑर्डिनेटची काय काढतो, व्हॅल्यू काढतो. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे 2 कोऑर्डिनेट मिळतात. तर त्याच्यावरून ग्राफ कसा काढायचा. ठीक आहे. तर सर्वात आधी तुम्हाला ग्राफ काय असते हे माहीत असणं गरजेचं आहे. ग्राफ म्हणजेच त्याच्यामध्ये एक्स आणि वाय ॲक्सिस असतात. काय असतात, कोणता, हा कोणता ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस. याला काय म्हणतो आपण, वाय ॲक्सिस. ओके. आणि जो हॉरिझॉन्टल लाईन आहे त्याला आपण काय म्हणतो, एक्स ॲक्सिस. ओके. तर ग्राफमध्ये जो एक्स आणि वाय ॲक्सिस आहे ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात त्याला आपण काय म्हणतो, ओरिजिन. काय म्हणतो, ओके. हा काय असतो या ठिकाणी, ओरिजिन. काय असतो, ओरिजिन म्हणजेच मिड पॉइंट या ठिकाणी. ओके. तर ग्राफच्या इकडे लेफ्ट हँड साईडला कोणते पॉईंट्स असतात, +1. ठीक आहे, पॉझिटिव्ह 1, त्यानंतर 2, 3, 4. ठीक आहे, अप टू सो ऑन. लक्षात. त्यानंतर इकडे पॉझिटिव्ह असतील तर इकडे निगेटिव्ह, -1, -2, -3, -4. ओके. याच्या वरच्या साईडला पॉझिटिव्ह 1, 2, 3 आणि 4. लक्षात. वरती पॉझिटिव्ह असतील तर खाली निगेटिव्ह. ओके. म्हणजेच -1, -2, बस. ठीक आहे. जास्त पुढे नाही जायचं. इकडे तुम्ही जर असे गेले तर हे इन्फिनिटीपर्यंत, इकडे जर असे आले तर हे पण इन्फिनिटीपर्यंत जाऊ शकता. बरोबर. इकडे सुद्धा असे गेले तर इन्फिनिटीपर्यंत. बरोबर की नाही. आणि वरती सुद्धा गेलं तर इन्फिनिटीपर्यंत तुम्ही नंबरिंग करू शकता. बरोबर. फक्त तेवढे तुमच्याकडे पेपर किंवा लाईन गेली पाहिजे. लक्षात. तर याला आपण काय म्हणतो, कार्टेशियन प्लेन म्हणतो. काय म्हणतो, बरोबर. हा असतो त्याच्यामधला फर्स्ट क्वाड्रंट, याला म्हणतात सेकंड क्वाड्रंट, याला म्हणतात थर्ड क्वाड्रंट, आणि हा काय आहे, फोर्थ आहे. बरोबर.
ठीक आहे. तर पहा, लक्ष द्या, कोऑर्डिनेट लिहिताना नेहमी काय करायचं, कोऑर्डिनेट जे आहे, ओके, कोऑर्डिनेट नेहमी राईट करताना कशी लिहिणार आपण, एक्स कॉमा वायच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. म्हणजे पहिला कोणता कोऑर्डिनेट असेल, एक्स, नंतर वाय, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट जे आहे, ओरिजिनचे नेहमी कोऑर्डिनेट, कोऑर्डिनेट ऑफ ओरिजिन, कोऑर्डिनेट ऑफ ओरिजिन हे नेहमी काय असतात, 0,0, कारण की इथे x सुद्धा 0 आहे आणि y सुद्धा पण काय आहे, 0 आहे, बरोबर. हे MCQ मध्ये तुम्हाला विचारू शकतात. ओके. त्यानंतर राईट करायचं, इक्वेशन ऑफ x जर असेल तर त्या ठिकाणी y हा नेहमी काय असतो, 0. काय असतो, 0 समजायचं, बरोबर. इक्वेशन ऑफ x जर इक्वेशन x वरती असेल, इक्वेशन x असेल तर y नेहमी काय राहणार, 0 राहील. कळते, समजलं का. मी जर म्हटलं x इक्वल टू 1, x इक्वल टू 1 म्हणजे हे एक इक्वेशन आहे की नाही, इक्वल टू आलं, त्यामध्ये आपण इक्वेशन कसं फॉर्म होते हे आधी पाहिलेलं आहे. मी काय म्हटलं, x इक्वल टू 1 हे झालं एक इक्वेशन, बरोबर ना. ते 1 व्हेरिएबलचं असेल. कळते. तर x इक्वल टू 1, तर मग मी काय करेल, x इक्वल टू 1, तर मग अशी स्ट्रेट लाईन माझी येणार, कारण की मला तो पॉईंट घ्यायचा आहे x इक्वल टू +1, बरोबर ना. मी जर हा असा पॉईंट घेणार तर y इक्वल टू काय आलं, 0, बरोबर ना. जर आपल्याला x, y इक्वल टू, मी कोऑर्डिनेट घेतले 1,0, ओके, आणि x इक्वल टू 1 हे सुद्धा पाहता, तर x इक्वल टू 1 सुद्धा इथूनच जाणार, बरोबर. आणि x इक्वल टू 1,0 म्हणजेच मी काय पाहिजे, इकडचा y वरचा 0 आणि इकडचा 1 म्हणजे लाईन सुद्धा इथूनच जाणार. कळलं. म्हणजे इन जनरल आपण पाहत आहे, जर x इक्वेशन ऑफ x असेल तर y हा नेहमी काय असणार, 0. समजलं, कळलं का, आलं लक्षात. म्हणजे आपण एक व्हॅल्यू सुद्धा ठेवून पाहिली, नंतर 1,0 सुद्धा ठेवून पाहिली, म्हणजे तेच येणार. कळते, आलं का लक्षात. त्यानंतर आता याच्या अपोजिट थोडं, इक्वेशन ऑफ y असेल तर मग x काय येणार, इक्वेशन ऑफ y असेल तर x इक्वल टू काय राहणार, 0 राहणार, बरोबर ना. मी जर म्हटलं की y इक्वल टू 1 असेल, ठीक आहे, तर त्या ठिकाणी y ची व्हॅल्यू अशा प्रकारे त्याची लाईन जाणार, बरोबर ना. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी x काय झाला, 0. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण काय पाहिली, कोऑर्डिनेट ऑफ ओरिजिन हे काय असतात, 0,0, बरोबर ना. इथून त्याची स्टार्टिंग होणार, म्हणजे ओरिजिन वरती y सुद्धा 0 असतो आणि x सुद्धा 0 असतो, बरोबर. तर इथून आपण y ची व्हॅल्यू काय पाहणार, y इक्वल टू काय आहे, 1, म्हणजे स्ट्रेट लाईन. आणि कोऑर्डिनेट ऑफ x, y इक्वल टू जर 0,1 जर असेल, 0,1 जर असेल, तिथे तुम्ही व्हॅल्यू वाढवू शकता, 0,5, 4, 3, 2, 1 असं घेऊ शकता. ओके. तर 0,1 म्हणजे x 0 कुठे आहे, हा इथे, y चा 1 कुठे आहे, हा इथे, म्हणजे स्ट्रेट लाईन अशीच येणार. कळलं, समजलं का. ओके. नेक्स्ट पॉइंट, जेव्हाही आपण ग्राफ काढतो तेव्हा स्केल लिहिणं खूप महत्वाचं आहे. काय लिहिणं, स्केल. ओके. स्केल राईट करणं म्हणजेच काय, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू तुम्ही किती युनिट घेता, बरोबर. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू तुम्ही काय कन्सिडर करता. फॉर एक्झाम्पल आपल्याला जर मोठा ग्राफ काढायचा असेल, ओके, तर त्याच्यामध्ये 1 सेंटीमीटर इज इक्वल टू आपण 200 सुद्धा घेऊ शकतो, कारण की संख्या जर लाखांमध्ये असेल, करोडोमध्ये असेल, बरोबर ना. तर आपण काय करणार, इथे 1, 2, 3, 4 असं घेणार का, नाही ना. म्हणून स्केल खूप महत्वाची आहे ग्राफमध्ये.
कळते? ओके, तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू या ठिकाणी आता आपण काय घेतलेलं आहे 1 युनिट. ओके, आणि ते एकाच ॲक्सिस वरती घेतलं का? नाही, ऑन बोथ ॲक्सिस, म्हणजे एक्स वरती सुद्धा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट आहे आणि वाय ॲक्सिस वरती सुद्धा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट आपण घेतलेला आहे. म्हणून आपण काय लिहू शकतो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ ॲक्सिस. हे जर तुम्ही राईट केलं नाही तर बोर्ड एक्झाम मध्ये तुमचा अर्धा मार्क कट केला जातो. लक्षात? त्यामुळे स्केल लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, ह्या बेसिक गोष्टी आहेत. कळत आहे तुम्हाला? ओके, काय काय पाहिलं आपण? कोऑर्डिनेट कसे लिहितात, त्यानंतर इक्वेशन पाहिले. ओके, तर ग्राफिकल मेथड मध्ये याच्यासाठी आपल्याला जे दोन इक्वेशन दिलेले राहतात, ओके, त्यामध्ये मॅक्सिमम आपल्याला ॲटलिस्ट 3 किंवा मॅक्सिमम 4 व्हॅल्यू आपल्याला चूज करायच्या असतात. ओके, त्यावरून जसं की आपण पहिलं एक्झाम्पल पाहिलं त्याच्यामध्ये काय केलं आपण, आपल्याला एक व्हॅल्यू दिलेली राहायची बरोबर, त्यावरून आपण दुसरी व्हॅल्यू काढली. कळते? तर अशा प्रकारचे कोऑर्डिनेट आपल्याला काढायचे आहेत. ओके, तर ॲटलिस्ट 3 आणि मॅक्सिमम 4 अशा व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी चूज करू शकतो आणि त्यावरून ते कोऑर्डिनेट त्या इक्वेशनचे काढू शकतो. ते जे कोऑर्डिनेट असतात, फॉर एक्झाम्पल आता काय आलं होतं, फॉर एक्झाम्पल 5,1. ओके, आता याच्यामध्ये 5 आपण घेतलेलं नाही आहे, ठीक आहे, तर मग मी काय घेणार 3,1. ओके, तर हे जे आहे एक्स कॉमा वाय काय असतात, कोऑर्डिनेट असतात. ओके, एक्स कॉमा वाय काय असतात, कोऑर्डिनेट असतात. ओके, तर याला ग्राफ वरती कशा प्रकारे प्लॉट करायचं आहे, तर 3 कोणता आहे, एक्स, म्हणजे पहा ना, पहिला जो असते तो एक्स असतो, सेकंड जो असतो तो वाय ॲक्सिस वरती बरोबर. तर पहिले एक्स काय आहे 3 बरोबर, तर मग एक्स वरचा 3 पाहायचा, ठीक आहे, आणि वाय वरचा काय आहे 1, ठीक आहे. तर 3 आणि 1 अशा प्रकारे याला आपण काय करतो, प्लॉट करतो. म्हणजे हा पॉइंट इथे येणार, हा कोऑर्डिनेट इथे येणार 3,1. समजलं? लिहिताना सुद्धा आपण अशाच प्रकारे याला प्लॉट करणार आहे. कळत आहे? ठीक आहे, तर आता हे एवढं बेसिक होतं, ठीक आहे, हे राईट करून घ्या. त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन स्टार्ट करणार आहोत. समजलं? ओके, तर आपण ग्राफ पाहिला, त्याच्याबद्दल काही बेसिक माहिती पाहिली बरोबर. तर आता सेकंड जो क्वेश्चन आहे हा याच्यावरती आपल्याला कोऑर्डिनेट तर फाइंड करायचे आहेत, त्या कोऑर्डिनेटवरून आपल्याला ग्राफ पण काढायचा आहे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. ओके, तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करा. ओके, आणि त्यासमोर त्याची मेथड दिलेली राहील. जर ग्राफिकली म्हटलं तेव्हाच ग्राफ काढायचा बरोबर. कळते ना? हां, तर पहिलं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इक्वल टू 6 आणि एक्स मायनस वाय इक्वल टू 4. ओके, तर आता आपल्याला याच्यामध्ये हे जे दोन इक्वेशन दिलेले आहेत, या दोन इक्वेशनसाठी आपण काय करणार, या दोन इक्वेशनला कन्सिडर करणार आणि प्रत्येक इक्वेशनसाठी एक एक टेबल फॉर्म करणार. ओके, आणि त्याचे कोऑर्डिनेट मॅक्सिमम 4 फाइंड करणार. ओके, ॲटलिस्ट 3 आहेत पण आपण 4 फाइंड करणार. 4 याच्यासाठी की लाईन जे आपण ड्रॉ करणार आहे, फिगर जे आपण काढणार आहे या ठिकाणी, ते रॉंग होणार नाही. कळते? तर पहिलं इक्वेशन याच्यामध्ये काय आहे, एक्स प्लस वाय इक्वल टू 6. आता या इक्वेशन मध्ये तुम्हाला याचे जे कोइफिशियंट आहे ते दोघांचे कसे आहेत, 1 आहे बरोबर, ठीक आहे. म्हणून तुम्ही यामधला कोणताही एक जो कोऑर्डिनेट आहे तो कन्सिडर करा. कोणता करणार, मग आपण एक्स करणार बरोबर. तर एक्स ची व्हॅल्यू निघेल बरोबर ना. तर एक्स इक्वल टू जर काढायचं असेल तर हा वाय त्या साईडला आपण शिफ्ट करणार बरोबर. तर काय राहणार मग 6 मायनस वाय. करते? समजलं? ठीक आहे, तर आता हे आपण पहिल्या इक्वेशन साठीच पाहत आहे सध्या. करते? याला इक्वेशन नंबर तुम्ही 1 देऊ शकता. करते? तर आता एक टेबल आपण फॉर्म करणार आहे, या ठिकाणी टेबल काढणार. ओके, तो कसा असेल, एक्स त्या साईडला काढतो. ओके, पहा एक्स आणि वाय याचे कोऑर्डिनेट आपण या ठिकाणी काढणार आहोत.
हा अशा प्रकारे टेबल काढायचा आहे, ठीक आहे। तर आता आपण इथे काय पुट करत आहोत, एक्स ची जी व्हॅल्यू आहे, ठीक आहे, ती एक्स काढणार आहोत, ओके। त्यामध्ये आपण वाय पुट करणार, ओके। तर वाय पुट करणार आपण, तर तो काय पुट करायचा, 0 1 आणि 2 काय पुट करणार, 0 1 2, ओके। तर मॅक्सिमम एक वाढवला तर आपण 3 पुट करू शकतो, ओके। 0 1 2 आणि 3 काय पुट करणार, 0 1 2 आणि 3, 0 1 2 3, ठीक आहे। तर यामध्ये आपल्याला जर आपण y 0 पुट केला, ठीक आहे, तर आता प्रत्येकी आपण पुट करून पाहणार आहोत, ओके। पुट y इक्वल टू 0, तर x इक्वल टू काय राहणार, 6 करते ना, समजलं, ओके। तर y काय पुट केला आपण 0, तर x किती आला 6, मग तो 6 इथे लिहिणार, समजते, ओके। हे कोऑर्डिनेट आहेत x, y, तर इथे पहिला काय कोऑर्डिनेट आला 6, 0 आलं लक्षात। त्यानंतर आपण पुट काय केलं, पुट y इज इक्वल टू 1, हे पहा इथे पुट केला y इज इक्वल टू 1, ओके। तर व्हॅल्यू मध्ये जर इक्वेशन मध्ये जर व्हॅल्यू पुटअप केली तर x इक्वल टू काय येणार, 6 मायनस 1 म्हणजेच काय राहणार 5, ओके। तर इथे काय आलं मग 5, समजते, ओके। तर 5, 1 हे झाले कोऑर्डिनेट करते। त्यानंतर y इज इक्वल टू आपण काय पुट करणार, पुट y इज इक्वल टू 2, तर देअरफॉर x इक्वल टू काय राहणार 6 मायनस 2 म्हणजेच 4, ही आली x ची व्हॅल्यू, ती इथे लिहिणार, ओके। आणि अशा प्रकारे 4, 2 हे कोऑर्डिनेट आपल्याला भेटले पहिल्या इक्वेशन साठी, ओके। म्हणजे ही लाईन झाली आपली पहिली, कोणती लाईन झाली, पहिली लाईन झाली, ओके। तर सेकंड इक्वेशन साठी आता मी इथे पार्टिशन करत आहे, ठीक आहे, यांच्यात भांडणं व्हायला नको, ओके। तर x इक्वल टू हा जो y आहे आपण तिकडे घेऊन जाणं, म्हणजेच काय होणार 4 प्लस y करते। जसा टेबल यासाठी काढला पहिल्या इक्वेशन साठी, हे फर्स्ट साठी काढलेला आहे, तशाच प्रकारे सेकंड इक्वेशन साठी आपण असाच टेबल ड्रॉ करणार आहे, ठीक आहे। काय होणार x आणि इथे y, ठीक आहे। तर हा टेबल दुसरा आहे, समजत आहे तुम्हाला, यस और नो, ठीक आहे। आता हे अशा प्रकारे याचा टेबल ड्रॉ करायचा, ठीक आहे। तर x ची व्हॅल्यू काढणार आहे, तर y काय पुट करणार आपण 0 1 2, आलं लक्षात, 0 1 2, 3 पण पुट करू शकता, ठीक आहे। ॲटलिस्ट आपण 3 करत आहे, मॅक्सिमम तुम्ही 4 व्हॅल्यू पुटअप करू शकता, ओके। तर इथे काय येतील मग कोऑर्डिनेट येतील x, y, तर y आपण काय पुट केला 0, पुट y इज इक्वल टू 0, ओके। तर y इज इक्वल टू या इक्वेशन मध्ये 0 पुट केला तर x ची व्हॅल्यू काय येणार 4, पुढचं 0 लिहायचं काही काम आहे का, नाही। आता हे सेकंड इक्वेशन साठी x काय आला 4, म्हणजे हे व्हॅल्यू आलेली आहे 4, 0, समजलं। त्यानंतर सेकंड y इक्वल टू पुट काय केला आपण, पुट y इक्वल टू 1, तर y इक्वल टू पुट 1 केलं तर या इक्वेशन मध्ये x इक्वल टू 4 प्लस 1 होणार, म्हणजेच x इक्वल टू किती राहणार 5, ठीक आहे। तर मग x इक्वल टू या ठिकाणी किती आलं 5, तर मग काय होणार 5, 1, नंतर आपण काय पुट केलेलं आहे y इक्वल टू 2, इथे y इक्वल टू 2 जर पुट केले तर 4 प्लस 2 किती होणार 6, म्हणजेच x इक्वल टू काय आलेलं आहे 6, कळलं, ते आता आपण इथे राईट करणार, ओके। तर काय कोऑर्डिनेट आले 6, 2, 6, 2, हे पहिल्या लाईन साठी आपण कोऑर्डिनेट फाइंड केले, हे सेकंड लाईन साठी, ठीक आहे। लाईन म्हणजेच काय इक्वेशन करते। तर आता आपण ग्राफ प्लॉट करणार आहे, ठीक आहे, ग्राफ ड्रॉ करणार आहे। तर ग्राफ मध्ये मी तुम्हाला आधी सांगितलं कोणकोणते ऍक्सिस असतात, x आणि y ऍक्सिस, ठीक आहे। तर अशा प्रकारे पहा, लक्ष द्या, तर इथे आपल्याला निगेटिव्ह नंबर दिसत
नाही. ठीक आहे, म्हणजेच मी आता ही जी लाईन आहे थोडी इकडे एक्सटेंड करतो. ओके, म्हणजे निगेटिव्ह नंबर कमी येतील थोडे. ओके, आपल्याकडे पॉझिटिव्ह नंबर जास्त लिहायचे आहेत, त्यामुळे ग्राफ मी थोडा असा काढतो. ओके, तर हा आहे वाय ॲक्सिस, वाय ॲक्सिस. त्यानंतर आहे हा, याला आपण काय म्हणणार, एक्स ॲक्सिस. हे व्यवस्थित ड्रॉ करायचं आहे. इकडे एक्स डॅश, इकडे वाय डॅश. ओके, म्हणजेच आपण समजून जातो की तो निगेटिव्ह आहे, त्यामध्ये थोडाफार डिफरन्स आपल्याला समजतो. हा ओरिजिन नेहमी 0 या ठिकाणी राईट करायला विसरायचं नाही. ओके, काही जण हे विसरून जातात. ओके, डायरेक्ट 1 2 3 4 असं चालणार नाही. ओके, तर काय होणार, 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3, त्यानंतर 4, 5 आणि 6. ओके, तर आपल्याला इथे पाहू शकता तुम्ही मॅक्सिमम नंबर एक्स मध्ये काय आहे, 6 आहे. ओके, ठीक आहे, म्हणून आपण तेवढा ग्राफ असा वाढवणार आहोत. त्यानंतर मॅक्सिमम नंबर वाय मध्ये किती दिसत आहे आपल्याला, वाय 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 कोऑर्डिनेट मध्ये तर 2 दिसत आहे, बरोबर ना. आणि तो सुद्धा ठीक आहे, म्हणजे जास्त नंबर लिहायचं काही काम नाही आहे, कळते का तुम्हाला. ठीक आहे, इकडे काय असणार, -1 -2, इकडे काय असणार, -1 -2. आता मायनस नंबरच नाही आहे, तर मग वाढवायची काही गरज नाही आहे. ओके, आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. ओके, तर पहिल्या इक्वेशनचे जे कोऑर्डिनेट आलेले आहेत ते आपण पहिले राईट करणार. ओके, तर काय आहे, 6,0, बरोबर. मग ही लाईन कुठे येणार, 6,0 कुठे येणार, एक्स वरती येणार, बरोबर ना. एक्स कोऑर्डिनेट कोणाचा आहे सांगा लवकर, एक्सचा आहे. वाय काय आहे, 0 आहे, म्हणजे पॉइंट कुठे येणार, या ॲक्सिस वरती येणार. कळलं. तर हे कोऑर्डिनेट असे लिहायचे आहेत, 6,0. हे इथे लिहून घेणार आपण. त्यानंतर दुसरे कोऑर्डिनेट काय आहे, 5,1. 5,1. 5 कोणाचा आहे, एक्स वरती, आणि 1 वाय वरचा. ठीक आहे, तर मग अशा प्रकारे याला आपण जॉईन करणार. ओके, तर हा कोऑर्डिनेट आलेला आहे या ठिकाणी 5,1. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट 4,2. ठीक आहे, तर आता 4x वरती 4 पाहायचा, त्यानंतर y वरचा 2 पाहायचा. ठीक आहे, आणि त्या दोघांना कुठं ते जॉईन होतात ते पाहायचं आहे. ठीक आहे, तर पहा, लक्ष द्या अशा प्रकारे. आता मी हे बोर्ड वरती काढत आहे, तर थोडं इकडे तिकडे होऊ शकते. ओके, तर आता तीनही कोऑर्डिनेट आपण त्या ठिकाणी ड्रॉ केलेले आहेत. ओके, त्याच्यामधून आता एक लाईन आपण पास करणार आहे. ठीक आहे, तर ती लाईन अशा प्रकारे स्ट्रेट या ठिकाणी राहणार आहे. समजला, यस ऑर नो. ठीक आहे, तर आता हे कोऑर्डिनेट कोणते आहे, फर्स्ट लाईनचे आहे. ठीक आहे, त्यामुळे मग आता लाईनचं इक्वेशन काय आहे, फर्स्ट x + y = 6. ठीक आहे, तर या ठिकाणी अशा प्रकारे ते दाखवणार आहे आपण, x + y = 6. ठीक आहे, जी लाईन ड्रॉ केली आपण, ज्या लाईनचे कोऑर्डिनेट ड्रॉ केले तिथे ती लाईन पटकन लिहून घ्यायची आहे. आता सेकंड लाईनचे कोऑर्डिनेट काय आहे, 4,0. 4,0. 4 कशावरचा, एक्स वरचा, आणि 0 म्हणजेच काय, वाय, म्हणजे तो पॉइंट इथे येणार, बरोबर की नाही. 4,0. समजत आहे, यस ऑर नो. एक्स जर 4 असेल तर वाय नेहमी काय असतो, 0. ठीक आहे, वाय 0 जर असेल तर ते डायरेक्ट ॲक्सिस वरती राहणार, बरोबर की नाही. ठीक आहे, म्हणून ते या आधी तुम्हाला ते इक्वेशन सांगितले. 5,1. 5 कुठचा, हा बरोबर, आणि 5,1 याच्यामध्ये पाहू शकतो आपण. ठीक आहे, तर हा इथे या ठिकाणी आपला रिपीट झालेला आहे. ओके, दुसरा. त्यानंतर आहे 6,2. 6 आणि 2 पाहायचा आहे वाय वरचा. ठीक आहे, तर हा या ठिकाणी येणार आहे पॉइंट 6,2. तर हे 3 पॉइंट आपल्याला दिसत आहे, हे अशा प्रकारे आपण जॉईन करून घेणार आहोत. ओके, हे अशा प्रकारे जॉईन जर केले तर आपल्याला एक इंटरसेक्टिंग पॉइंट दिसतो. दोन इक्वेशन मध्ये आपल्याला एक इंटरसेक्टिंग पॉइंट पाहायला मिळतो. ते जे इंटरसेक्टिंग पॉइंट आहे त्याच्यामध्ये जे कोऑर्डिनेट आहे 5,1 इज द सोल्युशन. ते काय आहे, सोल्युशन आहे. तर फायनल आन्सर काय लिहिणार आपण, एक्स. फायनल आन्सर
the solution of given equation, the solution of given equation is 5,1. काय असेल 5,1. ठीक आहे, राईट करा. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला स्केल लिहायची आहे. स्केल काय घेतलेली आहे आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ ॲक्सिस. ठीक आहे, तर स्केल ही नेहमी फर्स्ट क्वाड्रंटच्या वरती राईट करायची आहे. अशा प्रकारे स्केल इथे काय घेतलेली आहे आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ ॲक्सिस. ओके, तर हे इक्वेशन जे आहे एक्स प्लस वाय, ह्या लाईन या ठिकाणी राईट करायचे आहेत. एक्स प्लस वाय इक्वल टू काय आहे 6. हे सेकंड लाईन कोणती आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. ठीक आहे, तर द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन इज 5,1. तर या ठिकाणी एक्स म्हणजेच काय इक्वल टू एक्स इक्वल टू 5 आणि वाय इक्वल टू 1. हे झालं आपलं फायनल सोल्युशन. ठीक आहे, राईट करून घ्या. तर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे सेकंड क्वेश्चन मधला सेकंड क्वेश्चन एक्स प्लस वाय इक्वल टू 5 आणि एक्स मायनस वाय इक्वल टू 3. सेम आधीचा जो असा क्वेश्चन आपण सॉल्व केलेला आहे त्याच मेथडनी याला सुद्धा सॉल्व करणार आहे. ओके, तर सोल्युशन मध्ये सर्वात आधी आपण कशाची व्हॅल्यू या ठिकाणी पुट करणार. आता या वेळी आपण y इक्वल टू जर पुट करणार आहोत, ठीक आहे, y ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर x पुट करावं लागेल. बरोबर, तर y इक्वल टू हा x त्या साईडला आपण पाठवून देणार. म्हणजे इक्वेशन काय होणार 5 मायनस एक्स. काय होणार 5 मायनस एक्स. बरोबर, आणि इकडे मायनस वाय, देअरफॉर मायनस वाय इज इक्वल टू काय राहणार 3 मायनस एक्स. बरोबर, ठीक आहे, याला जर -1 नी मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार y इज इक्वल टू हा एक्स -3 प्लस एक्स. बरोबर, एक्स -3 नाही -3 प्लस एक्स. -1 नी याला मल्टिप्लाय केला तर -3 मायनस मायनस प्लस. ओके, एक्स. ठीक आहे, तर आता आपण या ठिकाणी काय करणार, हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. ओके, आणि हे झालं आहे सेकंड इक्वेशन. ठीक आहे, तर फर्स्ट इक्वेशन जे आहे त्यासाठी आपण टेबल ड्रॉ करणार. ओके, टेबल कसा असेल एक्स वाय. ठीक आहे, टेबल ड्रॉ करायचा आहे. एक्सच्या ठिकाणी आपण पुट करणार आहोत 0. ओके, मी काय सांगितलं तुम्हाला 0 1 2. लक्षात 0 जर पुट केला एक्स इक्वल टू 0 पुट केला पहिल्या इक्वेशन मध्ये तर y ची व्हॅल्यू काय येणार, देअरफॉर y इक्वल टू 5 राहणार. बरोबर ना, आपण काय पुट करत आहोत पुट x इक्वल टू 0. इथे जर 0 पुट केला तर y इक्वल टू काय राहणार 5 मायनस 0 म्हणजेच काय राहील 5. करते. ठीक आहे, तर या ठिकाणी y काय आलेला आहे 5 आलेला आहे. ओके, तर एक्स कॉमा वाय हे झाले कोऑर्डिनेट. तर हे कोऑर्डिनेट काय असतील 0, 5. त्यानंतर आपण एक्स पुट करणार आहोत 1. एक्स काय पुट करणार 1 जर पुट केला आपण तर वाय किती येणार, वाय ची व्हॅल्यू काय येणार आहे. ओके, पुट इथे देअरफॉर पुट एक्स इक्वल टू 1. एक्स इक्वल टू काय पुट केलं 1. तर या इक्वेशन मध्ये ती व्हॅल्यू पुटअप करायची. y इक्वल टू 5 मायनस 1. 5 मायनस 1 म्हणजेच काय होणार y इक्वल टू किती राहणार, कळत नाही आहे का मग बोला ना जरा. 5 मायनस 1 म्हणजेच किती राहणार 4. तर इथे y किती आला 4. तर 1 मायनस 4. त्यानंतर x इक्वल टू आपण काय पुट करणार 2. तर x ची व्हॅल्यू जर 2 पुट केली इक्वेशन 1 मध्ये, x ची व्हॅल्यू 2 पुट केली तर 5 मायनस 2 म्हणजेच काय, इथे काय पुट करत आहोत आपण x इक्वल टू 2 पुट करत आहोत. तर y इक्वल टू 5 मायनस 2 म्हणजेच काय राहणार 3. तर y ची व्हॅल्यू काय आलेली आहे 3.
3 आलेली आहे. ओके, तर 2,3 हे आपल्याला 3 कोऑर्डिनेट इक्वेशन नंबर फर्स्टचे या ठिकाणी मिळालेले आहे. इक्वेशन काय आहे, x + y = 5. हे काय होतं इक्वेशन, x + y = 5. ओके, या इक्वेशनचे ते कोऑर्डिनेट आपल्याला मिळालेले आहे. आता आपण सेकंड इक्वेशनसाठी, सेकंड इक्वेशन काय आहे हे दिलेलं आहे आपल्याला. ओके, तर x ची व्हॅल्यू आपण पुट करणार, त्यावरून y आपल्याला मिळेल. समजलं? तर लक्ष द्या, x आणि हा y, ठीक आहे, त्यावरून x, y हे आपल्याला कोऑर्डिनेट मिळतात. तर पहिले असा एक टेबल ड्रॉ करून घ्यायचा आहे. टेबल ड्रॉ केला की इथे आपण x काय पुट करणार, 0 1 2. 0 1 2 का पुट करत आहे आपण, कारण की त्या व्हॅल्यू छोट्या आहेत, बरोबर, आणि कॅल्क्युलेशन सॉल्व करताना आपल्याला सोपं जाते. 0 1 2 जर x च्या ठिकाणी आपण पुट केला, ठीक आहे, तर पुट पहिले काय केलं आपण, x = 0 पुट केलं, बरोबर. तर या इक्वेशन मध्ये 0 पुट केलं तर y = -3 राहणार, बरोबर, +0, y = काय राहिला, -3. -3 + 0 काय होणार, -3, बरोबर. म्हणून y ची व्हॅल्यू काय आलेली आहे, -3. ओके, तर कोऑर्डिनेट काय आहे, 0, -3. त्यानंतर x = काय पुट केलं, 1. ओके, ते या इक्वेशन मध्ये पुट करायचं आहे, पुट x = 1. ठीक आहे, हे लिहायची तशी काही गरज नाही आहे, तुम्ही डायरेक्ट सुद्धा करू शकता. ठीक आहे, आता फक्त पहिले 2 एक्झाम्पल आहे म्हणून मी एवढं लिहून तुम्हाला दाखवत आहे, नाही तर मी सरळ सरळ त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केली असती, सांगितलं असतं की y हा आलेला आहे, करते. हां, तर x = 1 जर पुट केला आपण, x = 1 जर पुट केलं तर y = काय राहणार, -3 + 1 किती होणार, -2. किती होणार, -2. -2 ही व्हॅल्यू आलेली आहे, 1, -2 हे आपल्याला कोऑर्डिनेट मिळाले. त्यानंतर आपण पुट काय करत आहोत, x = 2 पुट करत आहोत, तर -3 + 2, -3 + 2 म्हणजेच काय होणार, y = -1. काय होणार, y = -1. कशी आली व्हॅल्यू, समजलं, इथे आपण पुट केलेलं आहे. तर 2, -1 हे आपल्याला कोऑर्डिनेट या ठिकाणी मिळालेले आहे. ओके, तर आता एक एक इक्वेशन घ्यायचं आहे, ग्राफ ड्रॉ करायचा. ठीक आहे, त्यावरती एका इक्वेशनचे जेवढेही कोऑर्डिनेट आहे ते आपण तिथे प्लॉट करणार आहोत. ठीक आहे, तर इथे तुम्ही पाहू शकता की y ची व्हॅल्यू +5 पर्यंत गेलेली आहे मॅक्सिमम. ओके, आणि x ची जी व्हॅल्यू आहे ती 2 पर्यंत आहे, त्यामुळे हा +y मध्ये आपल्याला जरा एक्सटेंड करावा लागेल. ठीक आहे, तर ओरिजिन सर्वात आधी लिहायचं आहे, त्यानंतर 1 2 3. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, x ॲक्सिस. काय आहे, x ॲक्सिस. त्यानंतर इकडे 1 2 3 4 आणि 5. ओके, इकडे स्केल घ्यायची आहे, स्केल लिहायची आहे. 1 सेंटीमीटर = 1 युनिट ऑन बोथ ॲक्सिस, ऑन बोथ ॲक्सिस. ओके, तर स्केल घेतलेली आहे, इकडे -1 -2 -3, इकडे पण अशा प्रकारे -1 -2 -3. ठीक आहे, तर आपण आता या ठिकाणी पहिलं इक्वेशन घेत आहे, याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता 0, 5. तर आता 0 x वरचा आहे, y = 5 आहे, बरोबर. म्हणजेच हा पॉईंट कुठे येणार, या ठिकाणी येणार, बरोबर. y ची व्हॅल्यू 5 आहे ना, x ची आहे का, नाही, म्हणजेच कुठे येणार, 0, 5. ठीक आहे, हा पॉईंट इथे येणार. त्यानंतर नेक्स्ट 1, 4. 1, 4, 1 x ॲक्सिस वरचा, 4 y ॲक्सिस वरचा, म्हणजे हा पॉईंट आपण इथे घेऊ शकतो अशा प्रकारे.
ओके 1,4. पहिला कोऑर्डिनेट हा नेहमी काय असतो एक्स असतो, सेकंड जो कोऑर्डिनेट आहे हा वाय असतो. त्यानंतर थर्ड जो कोऑर्डिनेट आहे 2,3. आता 2 जो आहे एक्स वरचा आणि 3 कुठं वाय ॲक्सिस वरती पाहायचं आहे. तर ते जे पॉईंट आहेत ते आपल्याला या ठिकाणी असे पाहायला मिळतील. आता हे जे 3 पॉईंट आहे ठीक आहे, यांना आपण काय करून घेणार जॉईन करून घेणार, म्हणजे एक लाईन आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे, तर ही जी लाईन आहे या लाईनला काय इक्वेशन आहे हे एक्स प्लस वाय इक्वल टू 5. ठीक आहे, जी लाईन तुम्ही ड्रॉ केलेली आहे ते इक्वेशन त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर सेकंड जी लाईन आहे याच्यामध्ये आपण पाहू शकतो की 0,-3. -3 कुठचे आहे वाय ॲक्सिस वरचे बरोबर, आणि 0 कुठचा आहे एक्स वरचा, म्हणजे हा पॉईंट इथे येणार. ठीक आहे 0,-3. -3 जर एक्स वरचे असते तर आपण या हॉरिझॉन्टल लाईन वरती त्याला ड्रॉ केलं असतं, प्लॉट केलं असतं. त्यानंतर आहे 1,-2. आता 1 पहिला कोऑर्डिनेट कोण असतो एक्स. ओके, तर 1,-2 म्हणजे हा पॉईंट इथे येणार. ठीक आहे 1 एक्स वरचा आणि -2 वाय वरचा. ओके 1,-2. त्यानंतर थर्ड जो कोऑर्डिनेट आहे तो 2,-1. 2 कुठचा एक्स ॲक्सिस वरचा, त्यानंतर -1 कुठे वाय ॲक्सिस वरती. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे पॉईंट आपल्याला पाहायला मिळतात. ओके, तर आता आपण याला काय करून घेणार आहोत जॉईन करून घेणार आहोत. ठीक आहे, तर याला जॉईन केल्यानंतर ठीक आहे पाहून घ्या, याला जॉईन केल्यानंतर आपल्याला अशी प्रकारे एक स्ट्रेट लाईन पाहायला मिळते. ठीक आहे, मी आता ग्राफवरती नाही काढत आहे त्यामुळे थोडं खालीवरती हे होऊ शकते लक्षात, परंतु आपले जे पॉईंट आहे हा इंटरसेक्टिंग पॉईंट आपल्याला पाहायचा आहे. ठीक आहे, हे कोऑर्डिनेट आपल्याला पाहायला मिळतात एक्स वरचा 4 आणि वाय वरचा 1, म्हणजे काय आले 4,1 हा आपला इंटरसेक्टिंग पॉईंट पाहायला मिळत आहे. आणि जो इंटरसेक्टिंग पॉईंट असतो तोच काय असतो आपला या ठिकाणी सोल्युशन पाहायला आपल्याला मिळते. ठीक आहे, तेच काय असते सोल्युशन असते. ही लाईन कोणती आहे, या लाईनला नाव द्यायचं आहे x - y = 3. x - y = 3. ओके, तर याचं सोल्युशन काय होणार, फायनल सोल्युशन राईट करायचं आहे. द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन, गिवन सायमल्टेनियस इक्वेशन, गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे, हे सोल्युशन तुम्ही खाली लिहायचं आहे, ग्राफवरती काढायचं नाही आहे. ठीक आहे, आपल्याकडे स्पेस नाही आहे त्यामुळे आपण इथे राईट करत आहे बरोबर. द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज काय असेल 4,1. ठीक आहे, आणि x = काय आहे यामध्ये 4 आणि y = काय आहे 1. ओके, तर हे असेल आपलं फायनल सोल्युशन. ठीक आहे, कोणाला काही डाऊट आहे राईट करून घ्या. ओके, तर यामधले जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, थँक्यू. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. तुम्ही बोला ना.